कृष्ण हरि। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने स्वामीजींच्या अनुकंपेने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत। पहिल्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे। अर्जुन भगवंताला समजावून सांगतोय की देवा, कुलक्षय जर झाला तर कुळामध्ये चालत आलेले कुळधर्म हे नष्ट होतील आणि कुळामध्ये अनाचार स्वैराचार वाढेल। यामधून कुलस्त्रिया बिघडतील, त्यांचं मन इंद्रिय ताब्यात न राहिल्याने वर्णसंकर होईल आणि वर्णसंकर झाला असता त्या घरातील पितर हे नरकाला प्राप्त होतात। वर्णसंकरामुळे विचारांची भेसळ निर्माण झाल्यामुळे आत्तापर्यंत शुद्ध स्वरूपामध्ये चालत आलेला जो कुलधर्म कुलाचार आहे तो खंडित होईल आणि अशा कुलधर्म कुलाचारामध्येच चालत आलेले जे काही श्राद्धादी कर्म आहेत ते लुप्त होतील। पिंडदान तर्पण क्रिया लुप्त होतील आणि ते योग्य होणार नाही। याकरता म्हणून सांगतात, तया कुलघ्नांच्या सवे त्या कुळास सर्वा घडे वास नरकीच। जे कुळाला नष्ट करणारे आहेत ते आणि ते संपूर्ण कुळ या सर्वांना नरकामध्येच वास करावा लागेल। वंशातील प्रजा पावे अधोगती पूर्वज भ्रष्टती स्वर्गातील। स्वर्गाधिक उत्तम लोकाला गेलेले जे पितर आहेत ते देखील त्या पदापासून भ्रष्ट होतील आणि नरकाला प्राप्त होतील आणि वंशातील पुढची प्रजा ही तर अधोगतीला जाणारच आहे। लोपताती कर्मे नित्य नैमित्तिक अर्पी तिळोदक कोणा कोण। कोठोने तयासे मग स्वर्गवास सवे नरकास तेही जाती। ज्या कुळामध्ये रोज करायची धार्मिक कृत्य बंद पडतात आणि प्रसंग विशेषी करावयाची कामं खुंटतात त्या ठिकाणी कोण कोणाला तिलोदक देणार। नित्य नैमित्तिक कर्म सांगितलेली आहे। नित्य कर्म कोणती आहेत? जी रोज करावी लागतात आणि ती जर केली नाही तर न केल्याचा दोष लागतो, त्याला नित्यकर्म म्हणतात। ज्याच्यामध्ये संध्या आहे, पूजा आहे, पंचयज्ञ आहे म्हणजे भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ। ही सगळी कर्म कशी आहेत? नित्यकर्म आहेत। त्यानंतर दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म म्हणजे प्रासंगिक कर्म। निमित्त असेल किंवा प्रसंग विशेषी जे जे करावयाचे कर्म असतात त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात। उदाहरणार्थ चंद्रग्रहण आलं, सूर्यग्रहण आलं
त्यावेळेला करावयाची उपासना, जप, नैमित्तिक कर्म आहे. संतती झाल्यानंतर करावं लागणारा जातकर्म संस्कार नैमित्तिक कर्म आहे. श्राद्ध पक्षादी कर्म आहे. त्यानंतर जर श्राद्धच त्या घराण्यामध्ये घडणं राहिलं नाही तर मग श्राद्धविधी समयी देवाच्या नावाने देण्यात येणारं तिलोदक किंवा पितरांच्या नावाने देण्यात येणारं यवोदक हे कोण कोणाला देईल. काही ठिकाणी असं हे वर्णन आहे की देवाच्या नावाने यवोदक दिलं जातं आणि पितरांच्या नावाने तिलोदक दिलं जातं. तर मग हे कोण कोणाला देणार. मग पितर काय करणार, स्वर्गात कशी राहणार, म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येत असतात. जरी सर्पे केला नखाग्राते दंश, वेगे चढे विष सर्वांगाते, तैसे सत्य लोकापासून सत्वर सर्व ही पितर भ्रष्ट होती. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला जरी साप चावला तरी त्याचं विष झपाट्याने शिंडीपर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत पसरतं, त्याप्रमाणे कुलवधाने उत्पन्न झालेल्या पापाने सत्य लोकापर्यंत गेलेले सर्व कुळही बुडवलं जाईल, अर्थात सर्वच नरकाला प्राप्त होतील. या श्लोकामध्ये प्रामुख्याने विचार असा आहे की घराण्यामधील श्राद्धादी क्रिया जी आहे ही लुप्त होईल. मग प्रश्न असा निर्माण होतो, श्राद्ध म्हणजे काय. तर शास्त्रकारांनी त्याचं वर्णन असं केलेलं आहे, जे श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध आहे. अर्थात एखाद्याविषयी वाटणारी श्रद्धा हे श्राद्धामधलं मूळ तत्व आणि संकल्पना असून त्या श्रद्धेच्या केंद्राभोवती श्राद्धविधी, श्राद्ध प्रक्रिया याची संरचना झालेली असते. सामान्यतः श्राद्ध शब्द उच्चारातच काहीतरी अशुभ व अनावड निर्माण करणारं कर्म अशी समजूत असते. पण वास्तविक पाहता ज्याप्रमाणे वस्तू देऊन आणि सेवा व सहाय्य करून जिवंत व्यक्तींविषयी आदर, आपुलकी, प्रेम ही व्यक्त करता येते, त्याप्रमाणे श्राद्धादी कर्मातून मृत व्यक्तीविषयीचा आदर व जिव्हाळा हा आपल्याला व्यक्त करता येत असतो. म्हणून धर्मशास्त्राने पारमार्थिक उद्देशाने श्राद्ध आणि मानवी जीवन यांची सांगड घालून एक प्रकारे सेतू तयार करून ठेवलेला आहे. धर्मशास्त्र दृष्टीने श्राद्धामागची संकल्पना ही अत्यंत विज्ञाननिष्ठ आहे. मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी धर्मशास्त्र काय सांगतं हे थोडक्यात आपण जर जाणून घेतलं तर आपल्याला श्राद्धाविषयीचं महत्त्व कळेल. धर्मशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीची मृत्यूनंतरची स्थिती, आत्म्याचं अमरत्व, सदाचरण व पापाचरण यानुसार स्वर्ग व नरकातील स्थान याविषयीचं सविस्तर वर्णन पाहायला मिळतं. त्यानुसार मनुष्य जगामध्ये वावरताना सामान्यपणे मनुष्याचा स्थूल देह दृश्यमान होत असला तरी त्या देहाला व्यापून उरलेला अदृश्य असा सूक्ष्म देह असतो, ज्याला आतिवाहिक देह असं म्हणतात. शरीराच्या अर्थात अन्नमय कोशाच्या आकर्षणामुळे त्याच्या सभोवतारी राहणाऱ्या आतिवाहिक देहामध्ये प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय असे एकूण पंचकोश सामावलेले असतात. अन्नमय कोश हा सर्वात घन असून त्यानंतरचा प्राणमय कोश म्हणजे शरीराचं चलनवलन घडवणारा पंचमहाभूतात्मक प्राण आहे. त्यानंतरचे बाकीचे जे कोश आहेत हे क्रमाक्रमाने विरळ असतात. मनुष्य मृत होताना
त्याचा प्राणमय कोश अन्नमय कोशापासून वेगळा होऊ लागतो आणि जेव्हा तो पूर्णपणे देहापासून वेगळा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने मृतावस्था प्राप्त होते आणि त्यानंतर निश्चेष्ट असलेल्या जड देहाला शव असं म्हणतात. तर प्राणमयादी कोशांचा संघात होऊन बनलेल्या आतिवाहिक देहाला प्रेत असं म्हणतात. कालांतराने प्राणमय कोश पंचतत्वामध्ये विलीन झाल्यानंतर आणि जीवात्म्याच्या वासना क्षीण झाल्यानंतर केवळ मनोमय देह उरतो आणि मनोमय देहाची प्राप्ती झाली की त्याला पितृलोक प्राप्त करून दिला जातो. एखादी युद्धनौका डोळ्यासमोर आणल्यास त्या जहाजाचा जमिनीमध्ये असलेला नांगर म्हणजे शरीर, त्याच्याशी जुडलेले पाण्यावर हेलकावं घेणारे जहाज म्हणजे आतिवाहिक देह, तर जहाजावरून हवेत लीलया भ्रमण करणारे विमानं म्हणजे मनोमय देह, अशी आपल्याला कल्पना करता येऊ शकेल. या जडदेहातून प्राणमय कोशासह आतिवाहिक सूक्ष्म देहाचं निर्गमन म्हणजे मृत्यू आणि त्याचा दुसऱ्या जडदेहात प्रवेश म्हणजे पुनर्जन्म. म्हणजे मृत्यू म्हणजे काय आणि जन्म म्हणजे काय, तर जडदेहातून प्राणमय कोशासह आतिवाहिक सूक्ष्म देह बाहेर पडला की त्याला म्हणायचं मृत्यू आणि दुसऱ्या जडदेहात त्याने प्रवेश केला की त्याला म्हणायचं पुनर्जन्म. आणि या दोन टप्प्यांमधला जो काही परलोक प्रवास आहे तो सुकर व्हावा यासाठी जीवात्म्याचे पूर्वकर्म हे जितकं उपयोगी येतं तितकंच त्याच्यासाठी वंशजांनी केलेलं अंत्येष्टिकर्म श्राद्धकर्म हे उपयोगाला येत असतात. उभ्या हयातीमध्ये केवळ वासनांचे भरणपोषण आणि संचय केला असेल तर या प्रवासातील पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच भुवर लोकात वासनामय कोश विरल होईपर्यंत प्रदीर्घ वास्तव्य घडतं. पण हयातीतच वासना जोपासलेल्या नसतील तर भुवर लोकामध्ये वास्तव्य कमी घडतं आणि त्याच्यासाठी स्वरलोकाचा मार्ग खुला होतो. जीवात्म्याचा स्वरलोकी प्रवेश होणं म्हणजेच त्याला पितृलोक किंवा पितृत्वाची प्राप्ती होणं असतं आणि त्या जीवात्म्याला पितृत्वाची प्राप्ती व्हावी याकरता धर्मशास्त्रानुसार सपिंडी श्राद्ध करण्याचा विधी सांगितलेला आहे. त्याला सपिंडीकरण असं म्हणतात. पितृलोकी वावरणाऱ्या जीवात्म्याच्या मिती पूर्णतया वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ माणसांचा 1 महिना म्हणजे पितरांचा 1 दिवस मानला जात असतो आणि असे जे काही पितर आहेत ते पितर स्वर्गलोकी उत्तम लोकी आपल्या पूर्वकर्मानुसार आहे आणि या श्राद्धादिक कर्मामुळे त्या ठिकाणी राहतात. परंतु श्राद्धादिक कर्म लुप्त झालं की मग मात्र ते त्या ठिकाणावरून अधोगतीला प्राप्त होत असतात. म्हणून आपल्या पूर्वजांना उद्देशून पिंडदान करणं श्राद्ध कर्म करणं हे वंशजांचं कर्तव्य आहे नव्हे. त्यामुळेच आपल्याला पुत्र म्हणवून घेण्याची पात्रता ही प्राप्त होत असते. शास्त्रकारांनी याविषयी विस्ताराने विचार मांडला आहे. पुत्र कोण, मुलगा कुणाला म्हणावं, तर शास्त्रकार सांगतात जीवतो वाक्य करणात मृता हे भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. पहिली गोष्ट सांगितलेली आहे जीवतो वाक्य करणात. याचा अर्थ असा आहे जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं परिपालन केलं पाहिजे. आपल्या हिताच्या दृष्टिकोनातून आई वडील जो उपदेश करतात तो आपण ऐकला पाहिजे. मृता हे भूरी भोजनात. आणि ज्या वेळेला ते हयात राहणार नाहीत त्यावेळेला त्यांच्या मृत्यूतिथीला
त्या पूर्वजांना उद्देशून भरपूर अन्नदान करावं, श्राद्धकर्म करावं आणि नामस्मरण करावं. आणि तिसरी गोष्ट सांगितली, गयायाम पिंडदानाच. ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल, वेळ मिळेल, त्या वेळेला गयेला जाऊन आपल्या पूर्वजांना उद्देशून पिंडदान करावं. या 3 गोष्टी केल्याने त्रिभि पुत्रस्य पुत्रता, आपल्या ठिकाणी पुत्रता ही सिद्ध होत असते. शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे, मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला की आपल्यावरती 3 प्रकारचे ऋण असतात, कर्ज असतात. देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण. आणि एक नियम आहे, माणसाने कधीही कुणाच्या कर्जात मरू नये. कारण की ऋणामध्ये जर मरण झालं तर ते ऋण फेडण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागत असतो. माझ्या गुरुदेवांकडे मी राहत असताना एक बघितलेली घटना आहे. गुरुदेवांकडे रोज दूध घेतलं जात असे आणि दूधवाला सकाळी 6-6:30 वाजेला येत असे. दूधवाला येण्याच्या अगोदर गुरुदेव त्याची जी काही रक्कम असेल ती रक्कम काढून ठेवत असत. रक्कम देऊन दूध घेतलं जात असे. मी एक दिवस गुरुदेवांना सहज प्रश्न विचारला, गुरुदेव, आपण रोज दूधवाल्याला ती रक्कम देता, रोज देण्याच्या ऐवजी आपण महिन्याभराने एकदाच जर दूधवाल्याला रक्कम दिली तो घेणार नाही काय? नाही म्हणतो काय? ते म्हणाले, तसं नाही, उलट त्याला ते सोपं आहे. परंतु आपण दूध घेतलं आणि त्याची रक्कम दिली नाही तर आपल्यावरती त्याचं ऋण राहणार आणि ते ऋण फेडण्याच्या अगोदरच जर कदाचित आपली घटना झालीच तर त्याचं ऋण फेडण्याकरता पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागेल. असं होऊ नये याकरता कोणताही व्यवहार हा रोखीने करायचा, उधार ठेवायचा नाही. अर्थात या महापुरुषांचं जीवन जर आपण पाहिलं तर जीवनामध्ये किती सावध जगत असत हे यावरून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की कोणाच्याही कर्जात मरायचं नाही. मग कोणते ऋण आपल्या ठिकाणी आहेत? व्यवहाराच्या दृष्टीने व्यावहारिक ऋण तर अनेक आहेतच आहेत, परंतु प्रामुख्याने 3 ऋण आपल्यावरती सांगितलेले आहेत. पहिलं ऋण आहे ते देवाचं ऋण आहे. जेणे दिला हा जीवदान, त्या परमेश्वराने आपल्याला हा देह दिला आणि या देहामध्ये आपल्याला सर्व कर्म करण्याचं सामर्थ्य दिलं. ही देवाची आपल्याला देणगी आहे, म्हणून देवाचं आपल्यावरती कर्ज आहे. थोडा विचार करा, आपण बोलतो आपल्या सत्तेने बोलतो का देवाच्या सत्तेने? आपण चालतो, पाहतो, ऐकतो, सर्व ज्या क्रिया आपल्या घडतात ह्या खरोखर आपल्या सत्तेने घडतात का देवाच्या सत्तेने घडतायत? देवाच्या सत्तेने घडतात. देवाने बोलवलं म्हणून आपण बोलतो. देवाने आपल्याला पाहण्याचं सामर्थ्य दिलं म्हणून आपण पाहू शकतो. देवाने आपल्याला ऐकण्याचं सामर्थ्य दिलं म्हणून आपण ऐकू शकतो. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तो परमात्माच चालविणारा, बोलविणारा, ऐकविणारा, सर्व कार्य करणारा आहे. म्हणजे देवाने आपल्याला एवढं सर्व दिलेलं आहे, तर मग देवाचं आपल्यावरती कर्ज आहे की नाही? आहे. दुसरं ऋण आपल्यावरती जर कोणाचं असेल तर ते ऋषीमुनींचं आहे, संतांचं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील वेळ खर्च करून तुमच्या आमच्यासाठी एवढं वाङ्मय निर्माण केलेलं आहे, ऋषी ऋण आहे. आणि तिसरं ऋण आहे ते पितृऋण आहे. आपल्या वाडवडिलांनी आपल्याकरता संपत्ती कमावून ठेवली. आपण लहान असताना सर्व सहन करून आपल्याला वाढवलं
आपलं संगोपन केलं, आपल्याला एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, असं असल्यामुळे पितरांचंही आपल्यावरती ऋण आहे. आणि या प्रत्येकाच्या ऋणातून माणसाने मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग देव ऋणातून आपण मुक्त कशाने होऊ शकू? तर सांगितलेलं आहे, यज्ञयाग करा, देव कार्यामध्ये सहकार्य करा. कुठे मंदिर निर्माण चाललेलं असेल त्याकरता आपण सहकार्य करा, देवपूजन करा. ह्या माध्यमातून देवऋणातून आपली मुक्तता होत असते. ठीक आहे. ऋषी ऋणातून कशी मुक्तता होईल? तर उत्तर दिलेलं आहे, संतांनी निर्माण केलेलं जे वाङ्मय आहे, या वाङ्मयाचं चिंतन केल्याने, अध्ययन केल्याने, अध्यापन केल्याने आणि ब्रह्मचर्याचं परिपालन केल्याने ऋषी ऋणातून मुक्तता होईल. आणि तिसरं सांगितलेलं आहे पितृऋण. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी सवर्ण स्त्रीशी विवाह करून संतती निर्माण झाली आणि आपल्या संततीचं मुख पाहिलं की पितृऋणातून मुक्तता होते. हा एक प्रकार आहे, पर्याय आहे. आणि दुसरं अंग असं आहे की आपल्या पूर्वजांना उद्देशून आपण दरवर्षी श्राद्धाधिक कर्म केलं पाहिजे आणि गयेला जाऊन पिंडदान केलं पाहिजे. त्याने आपल्या पितृऋणातून मुक्तता होत असते. म्हणून तुकोबाराय स्पष्ट रीतीने असं म्हणतात, पिंडपदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. या अभंगातून गया श्राद्ध केल्याने पितृऋणातून मुक्ती सांगितलेली आहे. ही गया कोणती? 2 गया आपल्याकडे भारतामध्ये सांगितल्या जातात. एक पितृगया, एक मातृगया. काशीच्या पुढे गया क्षेत्र आहे. वडिलांचं श्राद्ध त्या ठिकाणी करावं. आणि अहमदाबादच्या पुढे सिद्धपूर म्हणून आहे, जी कर्दमांची तपोभूमी आहे. कर्दमांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि कर्दमांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले भगवान प्रगट झाले. आपल्या नातवाने केलेली तपश्चर्या पाहून देवाला आनंद झाला आणि देवाने कर्दमांना वरदान दिलं. कर्दमांकडे पाहत असताना देवाच्या नेत्रातून जो अश्रुबिंदू जमिनीवरती पडला, त्या ठिकाणी एक सरोवर निर्माण झालं. त्याला बिंदू सरोवर असं म्हणतात. याला मातृगया असं दुसरं नाव आहे. आईचं श्राद्ध त्या ठिकाणी करावं. का गया श्राद्ध करावं? गया श्राद्धाला एवढं महत्त्व का? तर त्याचं कारण शास्त्रकारांनी सांगितलं आहे. पद्मपुराणामध्ये असं चिंतन आलं आहे की गय नावाचा एक असुर होता, राक्षस होता. शरीराने अतिशय पर्वताप्रमाणे धिप्पाड, सामर्थ्य संपन्न, बलसंपन्न, ज्ञानसंपन्न, विज्ञानसंपन्न, आचारसंपन्न. आणि अशा या गयासुराने तपश्चर्येला प्रारंभ केला. त्यावेळेला ब्रह्मादिक सर्व जे देव आहेत भयग्रस्त झाले. भगवान महाविष्णूंकडे गेले आणि सांगितलं, अहो तो गयासुर बघा, अगोदरच मुळामध्ये सामर्थ्य संपन्न आहे, बलसंपन्न आहे आणि पुन्हा तपश्चर्या करण्याकरता प्रवृत्त झाला आहे. तुमचीच तपश्चर्या करतोय. तपश्चर्या करेल, काहीतरी वरदान मागून घेईल आणि सर्व देवादिकांना अजेय झाला की त्यानंतर सर्व जगाला त्रास देईल. यामुळे आम्हा सर्वांची अशी आपणास विनंती आहे की कृपा करून त्या गयासुराच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करा. एक लक्षात ठेवा, कधीही कुणी जर सत्कर्म करत असेल तर त्या सत्कर्मामध्ये कधीही आपण विघ्न निर्माण करू नये. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. सत्कर्माला सहाय्य करावं. जर आपण सत्कर्मामध्ये विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नरकाला प्राप्त व्हावं लागत असतं. भगवान म्हणाले, अरे तपश्चर्या करतोय, चांगलं कर्म करतोय, या चांगल्या कर्मामध्ये आपण सहकार्य करण्याच्या ऐवजी त्याच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करण्याची भाषा करतात.
ब्रह्मादिक देवाने सांगितलं, अहो तपश्चर्या करणं चांगलं आहे, हे मान्य आहे हो, परंतु तपश्चर्या करून वरदान मागतात आणि नंतर जगाला त्रास देतात, ही काही चांगली गोष्ट आहे काय? म्हणून आमची इच्छा आहे आपण त्याच्या तपश्चर्येत विघ्न निर्माण करा. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, तुमची गोष्ट देखील मला मान्य आहे, परंतु हा गयासूर जरी राक्षस कुळात जन्माला आलेला असला तरीसुद्धा वृत्तीने चांगला आहे आणि त्यामुळे हा जगाला त्रास होईल असं काही वागणार नाही, काळजी करू नका. शेवटी ब्रह्मादिक देवांचा नाविलाज झाला. भगवान महाविष्णू तपश्चर्येत विघ्न निर्माण करण्याकरता तयार नाहीत आणि स्वतः आपण विघ्न निर्माण करावं म्हटलं तर तेवढं आपलं सामर्थ्य नाही. शांत बसले आणि गयासुराची तपश्चर्या पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर भगवान प्रगट झाले आणि प्रश्न विचारला, वरंब्रूहि, काय हवंय ते माग. त्यावेळेला त्या गयासुराने सांगितलं, देवा काय मागायचं रे तुझ्याकडनं? अरे तुझ्या कृपेने मला अगोदरच सर्व काही मिळालेलं आहे. शक्ती पाहिजे म्हणशील तर माझा देह पर्वतासारखा आहे आणि बलवान आहे. संपत्ती पाहिजे म्हणशील तर तुझ्या कृपेने मला राज्य वगैरे सर्व प्राप्त आहे. मुलं बाळा आहेत, सगळं आहे. मग तू तपश्चर्या केली, होय केली, काय हवंय? त्या गयासुराने सांगितलं, माझं जीवन पवित्र असावं अशी माझी इच्छा आहे. एक लक्षात ठेवा, माणसाने स्वच्छ राहण्यापेक्षा पवित्र राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वच्छता वेगळी आहे आणि पावित्र्य वेगळं आहे. पावित्र्यात स्वच्छता असते, स्वच्छतेत पावित्र्य कधीही नसतं. उदाहरण मी आपणास सांगतो. एक मनुष्य घरातनं बाहेर पडला आणि प्रवास करीत पंढरपुरी गेला. त्याला प्रवास आहे की नाही? आहे. पण पंढरपुरी गेला तर आपण म्हणतो तीर्थयात्रा झाली. काशीला गेला, तीर्थयात्रा झाली. दुसरा मनुष्य घरातून निघाला, दरमजल करीत प्रवास करीत सासूरवाडीला गेला. आता मला विचारायचं आहे, सासूरवाडीला गेला, प्रवास झाला, तीर्थयात्रा केली असं कोणीतरी म्हणेल का हो? नाही. याचा अर्थ काय झाला? तीर्थयात्रेत प्रवास आहे पण प्रवासात तीर्थयात्रा नाही. प्रवास तर दोघांनाही झाला आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे पावित्र्यात स्वच्छता आहे, स्वच्छतेत पावित्र्य नाही. आपण फरशी कितीही महागाची लावली तर ती फरशी स्वच्छ आहे पण ती पवित्र नाही. पण ज्या ठिकाणी गाईच्या शेणाने सारवल्या गेलेलं आहे ते स्थळ पवित्र आहे आणि स्वच्छही आहे. म्हणून मानवाने पवित्र राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. संतांनी देखील पावित्र्याचाच विचार मांडला आहे. किंबहुना हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. जो मुखाने नामस्मरण करतो त्याचा देह स्वच्छ होतो असं म्हणत नाहीत माऊली, पवित्र होतो असं म्हणतात. पावित्र्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या गयासुराने सांगितलं की देवा, माझा देह पवित्र असावा ही माझी इच्छा आहे. पण पवित्र असावा, कसा पवित्र असावा? जगामध्ये जेवढे पवित्र पदार्थ आहेत या सगळ्या पवित्र पदार्थांपेक्षाही माझा देह पवित्र असावा. मग प्रश्न असा निर्माण होतो का, जगामध्ये पवित्र काय आहे? काही नद्या पवित्र आहेत, ज्याच्यामध्ये गंगामाई पवित्र आहे. केवळ गंगेचं नाव जरी घेतलं तरी आपले पाप नष्ट होतात. म्हणून पद्मपुराणामध्येच असा श्लोक आलाय, गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यः विष्णुलोकं स गच्छति. हजारो कोसांवरूनही गंगा गंगा असं जो केवळ गंगामाईचं नामोच्चारण करतो तो देखील सर्व पापातून मुक्त होतो आणि विष्णू लोकाला जातो, म्हणजे वैकुंठाला प्राप्त होतो. किंबहुना या पुराण वचनाला अनुसरूनच प्रेममूर्ती श्री नामदेवरायांनी वर्णन केलेलं पाहायला मिळतं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा.
गंगा पवित्र आहे, यमुनामाई पवित्र आहे, ज्या नद्या आहेत त्या सर्व पवित्र आहेत. या गयासुराने सांगितलं त्या गंगेपेक्षा सुद्धा माझा देह पवित्र असावा. ठीक आहे. अजून अरण्य पवित्र आहेत. अनेक अरण्य आहेत भारतामध्ये की जे पवित्र आणि मुक्तिदाता सांगितलेले आहेत. नवारण्यांचा विचार मांडलेला आहे. दंडकम सैंधवारण्यम जंबूमार्गश्च पुष्करम उत्पलावर्तमारण्यम नैमिषं कुरुजांगलम हिमवान अर्बुदश्चैव नवारण्याश्च मुक्तिदाः. रुद्रयामल ग्रंथात अयोध्या महात्म्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. दंडकारण्य, सैंधवारण्य, पुष्करारण्य, नैमिषारण्य असे एकंदरीत 9 अरण्य आहेत जे पवित्र आहेत. यांच्या ठिकाणी राहणारा पवित्र होत असतो. ठीक आहे. मग अशा या पवित्र असलेल्या 9 अरण्यापेक्षाही माझा देह पवित्र असावा. ठीक आहे. बरं, अजून जसे 9 अरण्य सांगितलेले आहेत तसे काही वन सांगितलेले आहेत की जे पवित्र आहेत. कोणते कोणते वन आहेत? त्यामध्ये असं आहे, वृंदावनम वनम चैकम द्वितीयम खांडवम वनम ख्यातम द्वैतवनम चान्य तृतीयम धरणी तले. वृंदावन, खांडववन, द्वैतवन हे पवित्र आहेत. आपण गोकुळामध्ये जर गेला तर निधिवन पवित्र सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी केवळ जाण्याने सुद्धा मानवी जीवन पवित्र होतं. या गयासुराने सांगितलं त्या वनांपेक्षा सुद्धा माझा देह पवित्र असावा. ठीक आहे, तथास्तु. या जगतामध्ये एकंदरीत 3.5 करोड तीर्थ सांगितलेले आहेत. तर त्या तीर्थांपेक्षाही माझा देह पवित्र असावा. आणि भगवंताने सर्व वरदानांना तथास्तु म्हणून या गयासुराला वरदान दिलं की जगामध्ये तू सर्वात श्रेष्ठ पवित्र असशील. झालं, वरदान मिळालं. आणि आता तपश्चर्या समाप्त झाली. साध्य सिद्ध झाल्यानंतर, वरदान मिळाल्यानंतर पुन्हा कोण तपश्चर्या करीन? आता मात्र हा फिरायला लागला. या गयासुराचा देह पर्वतासारखा अवाढव्य असल्या कारणाने तो लांबूनच लोकांना दिसायला लागला. पण स्थिती अशी निर्माण झाली, परमपवित्र असलेल्या या गयासुराच्या दर्शनाने ज्याला ज्याला या गयासुराचं दर्शन होत असे तो जीव पवित्र व्हायला लागला. तुकोबाराय सांगतात, देवतया जवळी असे पाप नाशे दरुशने. ज्याच्या अंतःकरणात भगवंताची भक्ती आहे, ज्याला सर्वत्र परमात्म्याचं दर्शन आहे, अनुभव आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, सर्व परमात्म स्वरूपच आहे हा ज्याचा अनुभव आहे, अशा महात्म्याच्या जवळ देवाचा निवास असतो आणि त्या महात्म्याच्या दर्शनाने पाप नष्ट होत असतो. तसं गयासुराच्या दर्शनाने सुद्धा पाप नष्ट व्हायला लागलं. आणि परिणाम असा झाला की ज्याला ज्याला गयासुराचं दर्शन होई तो निष्पाप होऊन वैकुंठाला जायला लागला. आता यमलोकामध्ये कोणी जायलाच तयार नाही. आजी ओस यमपुरी अशी अवस्था निर्माण झाली. आणि भगवान विचार करायला लागले, पूर्वी लाखो करोडो वर्षामध्ये एखादा कोणी वैकुंठामध्ये येत असे, पण हल्ली वैकुंठात येणाऱ्यांची रांग लागली आहे. किंबहुना महाराज, वैकुंठामध्ये जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळे रो हाऊसेस बंद होऊन RK 1 BHK 2 BHK चालू झाला विषय. देवाने विचार केला, अरे बापरे, वैकुंठातली लोकसंख्या वाढायला लागली, काय करावं? हा परिणाम कशाचा आहे म्हणून पाहिलं तर लक्षात आलं, पवित्रतेचं वरदान प्राप्त झालेल्या गयासुराच्या दर्शनाचा हा परिणाम आहे. मग मात्र देवानेच ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही सगळ्या देवांना घेऊन गयासुराकडे जा आणि त्याचं शरीर 1000 वर्षपर्यंत यज्ञभूमी म्हणून मागा. भगवंताच्या संकेतानुसार ब्रह्मादिक देव सगळे गयासुराकडे गेले. गयासुराने त्यांचं स्वागत केलं. अरे वा,
आपण सगळे माझ्याकडे आलात? होय. काय कारण? त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं की आम्हाला 1000 वर्षापर्यंत चालेल असा यज्ञ करायचा आहे. गयासुर म्हणाला, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काही साधन सामग्री आवश्यक असेल सांगा, मला मी आणून देतो. जी तुम्हाला मिळत नसेल ती मी आणून देतो. त्यावेळेला ब्रह्मादिक देवांनी सांगितलं, साधन सामग्री आमच्याकडे आहे. बरं, मग? पण आम्हाला योग्य भूमी उपलब्ध होत नाही आहे. शास्त्रकारांनी असं सांगितलंय, आपण आरंभित केलेलं सत्कर्म निर्विघ्नतेने पार पडावं आणि सफल व्हावं असं जर वाटत असेल तर ज्या भूमीवरती आपण ते सत्कर्म करणार आहोत ती भूमी पवित्र असणं गरजेचं असतं. म्हणूनच आपल्याकडे बघा, संध्या करताना, देवपूजा करताना भूशुद्धी आणि भूतशुद्धी अशा दोन्ही प्रकारच्या शुद्धी केली जातात. जमिनीला हात लावून नमस्कार केला जातो, प्रार्थना केली जाते. पृथ्वी त्वया धृता लोका, देवी त्वं विष्णुना धृता, त्वंच धारय माम देवी पवित्रम कुरुचासनम. याला आसनशुद्धी, भूशुद्धी असं म्हणतात. आणि त्यानंतर अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्नकर्ता ते नश्यंतु शिवाज्ञेया. आपल्या सत्कर्मात प्रतिबंध करणारे जे काही प्राणी आहेत ते भगवान शंकरांच्या आज्ञेने दूर होवोत अशी जी प्रार्थना आहे त्याला म्हणतात भूतशुद्धी. जमिनीची अनुकूलता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण असं आहे, जर भूमीची अनुकूलता नसेल तर केली जाणारी साधना ही पूर्ण होत नसते. म्हणून आम्हाला पवित्र भूमी पाहिजे. बरं, मग गयासुराने प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे जेवढे पवित्र अरण्य आहेत, वन आहेत, तीर्थ आहेत, नद्या आहेत, या सर्वांपेक्षा तुझा देह पवित्र आहे असं मी ऐकलं आहे. गयासुर म्हणाला, होय, देवाने तसं मला वरदानच दिलेलं आहे. मग ब्रह्मदेव म्हणाले, एक काम कर ना, तुझा देहच आम्हाला यज्ञभूमी म्हणून प्रदान कर. 1000 वर्षापर्यंत यज्ञ करायचा आहे. तो म्हणाला, अरे वा, चांगली गोष्ट आहे. माझा देह तुम्हाला यज्ञभूमी म्हणून अनुकूल वाटत असेल, एवढे माझ्या देहाची पवित्रता असेल, माझ्या आश्रयाने आपण 1000 वर्षापर्यंत यज्ञ करा, हरकत नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, पण त्याच्याकरता तुला झोपावं लागेल, पडावं लागेल. तुला हालचाल करता येणार नाही, चालता फिरता येणार नाही, बोलता येणार नाही. तो म्हणाला, चालेल. आणि म्हणून गयासुराने आपला देह यज्ञभूमी म्हणून ब्रह्मादिक देवांना दिला. ज्या वेळेला तो असा जमिनीवरती पहुडला त्यावेळेला त्याचं मस्तक जे आहे हे काशीच्या पुढे, जिथे आपण आज गया आपण पाहतोय तिथपर्यंत पोहोचलं. त्याचं नाभिस्थान म्हणजे पंढरपूर आणि त्याचे पाय गोवा विभागामध्ये गोमांतक पर्वत. म्हणजे विचार करा किती आवाढव्य शरीर असेल. आणि अशा शरीरावरती ब्रह्मादिक देवांनी यज्ञमंडपाचं निर्माण केलं. कुंडसुद्धा त्याच्याच देहावरती यज्ञ चालू झाला. 1000 वर्षापर्यंत तो पडून राहिला, हलला नाही. परंतु ज्या वेळेला यज्ञ समाप्त होऊन शेवटचा परिक्रमा चालू झाली त्यावेळेला मात्र या गयासुराने आपला देह थोडासा हलवला. त्याबरोबर ब्रह्मदेवाने देवाची प्रार्थना केली, देवा हा गयासुर पुन्हा हलायला लागला आहे. त्यावेळेला भगवंताने जेवढे जगामधले पर्वत होते त्या सर्व पर्वतांना आज्ञा केली की आपण सर्वांनी या गयासुराच्या शरीरावरती जाऊन बसा, आपला सर्व भार गयासुराच्या शरीरावरती टाका. देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व पर्वत गयासुराच्या शरीरावरती जाऊन बसले. कोणी खांद्यावर, कोणी हातावर, कोणी मांड्यांवरती. त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वत हा गयासुराच्या डाव्या तळहातावरचा पर्वत आहे असं वर्णन आहे. सर्वांनी आपापला भार टाकल्यामुळे त्या गयासुराला आता उठता येईना, शरीर हलवता येईना. त्यावेळेला गयासुराने आपलं मस्तक हलवायला सुरुवात केली. ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली, देवा आता आपलं मस्तक हलवतो.
त्यावेळेला यमलोकातून भगवंताने धर्मशिला आणली आणि त्या गयासुराच्या मस्तकावर कपाळावर ठेवली. तरी देखील तो मस्तक हलवत होता. म्हणून वजन पडावं याकरता भगवंतानी आपलं एक पाऊल त्या शिळेवर ठेवलं. तेच विष्णुपद आहे, ज्या ठिकाणी आजही आपण पिंडदान करतो. पिंड पदावरी दिला आपुलिये करी. आता मस्तक हलणं बंद झालं. त्यांनी आपल्या कमरेचा भाग, पोटाचा भाग हलवायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणायला लागला, अहो देवा, आता पोट हलवतो. भगवान म्हणाले ठीक आहे. आणि म्हणून वैकुंठातून एक वैकुंठ शिळा आणली, ती त्याच्या नाभिस्थानी ठेवली आणि त्या ठिकाणी भार देण्याकरता भगवंताने आपले दोनही पाऊलं त्या ठिकाणी ठेवले. त्यालाच विष्णुपद असं म्हटलं जातं. या रीतीने त्या गयासुराला जागेवर असं अवरुद्ध केलं. आता तो गयासुर म्हणायला लागला, देवा, मी तुझी तपश्चर्या केली, होय. तपश्चर्याच्या फलस्वरूपामध्ये तुझ्याकडनं माझा देह पवित्र व्हावा असं वरदान मागितलं, होय. मग मी जगाला काही त्रास दिला का? नाही. बरं, माझ्या दर्शनाने लोकांची पापं नष्ट झाली, ही गोष्ट वाईट झाली की चांगली झाली? चांगलीच आहे. मग असं असताना ब्रह्मादिक देवांनाही 1000 वर्षपर्यंत माझं शरीर यज्ञभूमी म्हणून दिलेलं असताना मला अशा रीतीने बंधनात टाकणं, अवरुद्ध करून ठेवणं, देवा तुला शोभतं का रे? भगवंताने सांगितलं, नाही, चुकीचं होत आहे. मग का असा वागतोस? भगवान म्हणाले, तुझ्या या सगळ्या बाबी जरी बरोबर असतील तरी तुझ्या दर्शनाने जीव निष्पाप होत आहेत आणि निष्पाप होऊन ते वैकुंठाला येतात. यामध्ये काय होतंय? कर्माचा सिद्धांत मोडतोय. म्हणजे ज्याने ज्याने जे जे कर्म केलेलं आहे त्या त्या कर्माचं त्याला फळ मिळालं पाहिजे. ही गोष्ट मान्य आहे की नाही? मान्यच आहे देवा, मिळालंच पाहिजे. भगवान म्हणायला लागले, अडचण तर तीच होती ना. तुझं दर्शन झालं की सगळे पाप नष्ट होतात. त्यामुळे केलेल्या पापाचं जे फळ त्याला भोगायला पाहिजे, मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. तो थेट वैकुंठात येतो. म्हणून मला तुला हे बांधावं लागलं. त्या गयासुराने सांगितलं, देवा, तुमचं म्हणणं बरोबर असेल, परंतु मी तर काही वाईट केलं नाही. असं असताना मला प्राप्त होणारा हा दंड माझ्यावर अन्याय होतोय. भगवंतांनी सांगितलं, होय, मान्य आहे मला. मग तुला बरं वाटावं याकरता तुला काही वरदान मागून घ्यायचं असेल, मागून घे. त्यावेळेला गयासुराने सांगितलं, मी वरदान मागितलं त्याने जगत कल्याणच होत होतं. मग आताही सुद्धा जगत कल्याण व्हावं हीच माझ्या अंतःकरणामध्ये भावना असल्याने देवा माझं असं मागणं आहे, जो कोणी या गया क्षेत्री येऊन आपल्या पूर्वजांचं पिंडदान करेल त्याच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, त्यांना वैकुंठाची प्राप्ती व्हावी, असं आपण वरदान द्या. भगवंताने सांगितलं की ठीक आहे. आणि म्हणून गयेला जाऊन पिंडदान केल्याने पूर्वजांचा उद्धार होतो, आपली पितृऋणातून मुक्तता होते. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, असं आहे. पंचक्रोशम गया क्षेत्रम क्रोशमेकम गया शिरहा. 5 कोसाचं ते गया क्षेत्र आहे. त्या पतला जिथे विष्णुपद आहे तिथून सभोवताली 1 कोस पर्यंतचा असलेला जो भाग आहे तो गया शिर मानलं जातं. त्या ठिकाणी पिंडदान केलं पाहिजे. आता पुढची अडचण अशी आहे, गयेला जाऊन पिंडदान केलं की गयावाला पंडित सांगतात, आता तुम्हाला घरी जाऊन पुन्हा पिंडदान करण्याची आवश्यकता नाही. त्यांना जर आपण प्रश्न विचारला, याला प्रमाण काय, ते उत्तर देतात, गयांतम पिंडदानम स्यात्, असं एक वाक्य आहे, गयांतम पिंडदानम स्यात्. परंतु खरं शास्त्र असं आहे की गयेला पिंडदान केल्याने पूर्वजांचा उद्धार होतो, पण त्यामुळे पिंडदानच आता बंद करायचं असं मात्र नाही. तर गयेचं श्राद्ध केल्यानंतर हे पिंडदान केलंच पाहिजे. मग हे गयांतम पिंडदानम स्यात् या वचनाची संगती काय लावायची? तर याचं उत्तर पंडित प्राण विद्वद्वरेण्य
काशी क्षेत्ररत्न श्री गणेश्वर शास्त्री द्राविड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं उत्तर दिलं, दक्षिणेमध्ये कामाख्याजवळ काही अष्टतीर्थ आहेत आणि त्यामध्ये एक गय नावाचं तीर्थ आहे, ज्याचं पिंडदान करणारं पुढे कोणी नाही आहे. त्याने पिंडदान करीत करीत त्या गय तीर्थापर्यंत जावं, तिथून पुढे त्याने पिंडदान करू नये. याकरता म्हणून शास्त्रामध्ये शब्द आला आहे गयांतम पिंडदानम स्यात्. परंतु गय आणि गया हे दोन्ही शब्द जवळजवळ असल्या कारणाने तिकडचा शब्द इकडे वापरून गया श्राद्ध केल्यानंतर पुन्हा पिंडदान करू नये असा गैरसमज पसरवण्यात आला. परंतु पिंडदान मात्र केलंच पाहिजे. गया श्राद्धानंतरही घरातील श्राद्ध क्रिया ही बंद करता कामा नये. कारण असं आहे, आपण या श्राद्धामध्ये पितरांना उद्देशून जे अन्न या ठिकाणी देतो, जे जल आपण देतो, तेच आपले पूर्वज ज्या योनीमध्ये असतील त्या योनीमध्ये त्यांना अन्नोदक स्वरूपाने ते प्राप्त होत असतं. यावरती काही नास्तिकांनी शंका उपस्थित केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अहो, परलोकी गेलेला जीव आहे आणि तुम्ही त्याच्याकरता उद्देशून या ठिकाणी पिंडदान वगैरे करतायत आणि ते त्याला त्या ठिकाणी मिळावं असं म्हणतायत, हे कसं शक्य आहे. याकरता त्यांनी एक युक्ती अशी दिली आहे. पूर्वपक्ष असा मांडला, एखादा मनुष्य गावातून परगावी गेला तर परगावी जात असताना तो शिदोरी सोबत घेऊन जातो. अर्थात दृष्टांत पूर्वीचा असल्यामुळे शिदोरी घेतल्याशिवाय पूर्वीची माणसं जात नसत. आता हॉटेल्स सगळीकडे झाले त्यामुळे शिदोरी घेऊन जात नाहीत. परंतु घरातून बाहेर पडलेला मनुष्य, त्याला भूक लागली म्हणून जर आपण घरी ताट वाढवून त्या भोवताली पाणी फिरवून त्या व्यक्तीचं स्मरण करून त्याला नैवेद्य दाखवला, प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा वगैरे असं आपण म्हणालो, तर परगावी गेलेल्या मनुष्याचं पोट भरलं असा अनुभव आपल्याला येतो का? येत नाही. व्यर्थम पाथेय कल्पनम. मग केवळ परगावी गेलेल्या मनुष्याचं पोट जर नैवेद्य दाखवून भरत नाही, ह्याच लोकात इथे दिलेलं तिथे प्राप्त होत नाही, तर या लोकामध्ये दिलेलं अन्नोदक परलोकी गेलेल्या त्या जीवाला पूर्वजांना कसं प्राप्त होईल. तर यावरती उत्तर पक्ष असं उत्तर देतात की तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, परंतु या ठिकाणी दिलेलं पिंडदान अन्नोदक परलोकामध्ये पूर्वजांना नेऊन पोहोचवण्याकरता विश्वेदेव नावाची एक संस्था ईश्वराच्या सृष्टीमध्ये आहे. त्यांचे अनेक नावं आहेत. अभ्युदयिक ज्यावेळेला आपण नांदी श्राद्ध वगैरे करतो त्यावेळेस सत्य आणि वसु नावाचे विश्वदेव असतात. महालय श्राद्ध करतो त्यावेळेला कालकामसंज्ञक वगैरे असतात. सपिंडीकरणाच्या वेळेला वेगळे आहेत. पण ते जे विश्वदेव आहेत ते इथे घेऊन आणि तिथे नेऊन पोहोचवत असतात. बरं, विशेष असं आहे, जसं पोस्टमन आपण इथे टाकलेलं पत्र दुसरीकडे नेऊन पोहोचवतो, त्याप्रमाणे ते विश्वदेव कार्य करतात. एकाने त्यात पुन्हा असा प्रश्न विचारला, ठीक आहे, पण इथे आम्ही त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि कदाचित एखाद्याचा पूर्वज पापकर्मानुसारे बैलाच्या योनीला प्राप्त झालेला असेल तर त्याला ती पुरणपोळी तिथे प्राप्त होते का? किंवा एखाद्याला केवळ दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि त्याचा पूर्वज जर स्वर्गामध्ये देवभूमीमध्ये असेल तर अशा स्वर्ग लोकामध्ये तुच्छ असलेलं असा हा दही भाताचा नैवेद्य हा त्या ठिकाणी प्राप्त होईल का? कारण की तिथले भोग जर आपण पाहिले तर दिव्य भोग आहेत. तर याचंही वर्णन शास्त्रकारांनी असं केलं, आपण इथे जे दिलेलं असतं ते आपले पूर्वज जिथे असतील, ज्या योनीत असतील, तिथे त्या योनीमध्ये त्यांना जे योग्य असेल त्या स्वरूपामध्ये परावर्तित कन्व्हर्ट करून ते त्यांना देण्याचं कार्य हे विश्वदेव करत असतात. याकरता मी आपणास एक व्यावहारिक उदाहरण सांगतो.
एका मुलीने वडिलांना फोन केला, बाबा आमच्याकडे सुट्टे नाणेच मिळत नाहीत, तुम्हाला काही व्यवस्था करता येईल काय? वडील म्हणाले, आमच्याकडे मुबलक मिळतात. वडिलांनी 1-1 रुपयाचे 1000 नाणे एकत्र केले, पोस्टात गेले, मुलीच्या नावाने मनी ऑर्डर केली आणि ते 1000 नाणे पोस्ट मास्टरच्या ताब्यात दिले. 4-5 दिवसांनी मुलीचा फोन आला, बाबा तुम्ही रक्कम पाठवली? होय. किती पाठवली? 1000 रुपये पाठवले. बाबा तुम्ही 1000 रुपये पाठवले, मला 1000ची काय आवश्यकता? अगं बाई तू म्हणाली ना की आमच्याकडे सुट्टे नाणे मिळत नाहीत. तिने सांगितलं, होय नाण्यांची चणचण आहे. इथल्या पोस्टमननी मला नोटांच्या स्वरूपामध्ये 1000 रुपये दिलेत. हे ऐकल्याबरोबर मुलीचे वडील पोस्ट खात्यामध्ये गेले आणि भांडले त्या ठिकाणी. मी तुम्हाला 1-1 रुपयाचे 1000 नाणे दिले असताना तुम्ही माझ्या मुलीला 1000 रुपये नोटांच्या स्वरूपात दिलेच कसे? त्या पोस्ट मास्टरने उत्तर दिलं, आपण या ठिकाणी मला 1-1 रुपयाचे 1000 नाणे दिले हे मान्य आहे, परंतु तुमची मुलगी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी त्या मुलीला देण्याकरता जे चलन उपलब्ध आहे, जे देणं योग्य आहे तेच आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो. तुम्ही इथे जे नाणे दिलेले आहेत ते नाणे तसल्या तसे तिकडे जात नसतात. फॉर्म जातो आणि तिथे जी रक्कम उपलब्ध असेल ती तिला दिली जाते. अर्थ काय कळाला? याप्रमाणे आपण या ठिकाणी जे अन्न देतो ते अन्न जसल्या तसं आपल्या पूर्वजांना प्राप्त होत नसतं, तर आपले पूर्वज पाप पुण्य कर्मानुसार ज्या योनीमध्ये असतील, जशा स्थितीमध्ये असतील, त्या योनीत त्यांना जे योग्य आहे त्या स्वरूपामध्ये ते परिवर्तित करून त्यांना देण्याचं कार्य हे विश्वदेव करत असतात. आणि म्हणून आपल्या पूर्वजांना तहान भूकीची बाधा होऊ नये, ते संतुष्ट असावेत आणि त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणातली कृतज्ञता व्यक्त व्हावी असं वाटत असेल तर त्याकरता हे श्राद्ध कर्म केलंच पाहिजे. अजून श्राद्धाविषयी अनेक शंका कुशंका आहेत. एकादशीला श्राद्धाला असताना काय करावं? बऱ्याच वेळेला असा प्रसंग येतो, अहो आमच्याकडे पक्ष आहे परंतु मला उपवास आहे, मग अशा वेळेला मी काय करावं? असे अनेक शंका आहेत, परंतु त्या सर्वांचा विस्तार या ठिकाणी करणं शक्य नाही. मला फक्त महत्त्वाचे 2 मुद्दे सांगायचे होते की पतंते पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. जर पिंडादिक क्रिया लुप्त झाल्या तर ते पितर अधोगतीला प्राप्त होतात. म्हणून पिंडदानादिक क्रिया लुप्त होऊ नयेत, बंद पडू नयेत. आणि काही जणांचा असा गैरसमज आहे की आता आम्ही गयेला श्राद्ध करून आलो आहोत, त्यामुळे आता आम्हाला पिंडदान करता येत नाही, करू नये. तर तो गैरसमज आहे. गया श्राद्ध करून आल्यानंतरही पिंडदान केलंच पाहिजे, ते बंद पडता कामा नये. हा महत्त्वाचा भाग मला या ठिकाणी सांगायचा होता. असो, आता पुढे सांगतात, दोषैरेते कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. आता थोडासा पुढचा जो विचार आहे सरळ सरळ मी सांगून या सत्रातच प्रथम अध्याय पूर्ण करतो की जो कुळ नष्ट करणारा आहे त्याच्या कुलघातकांच्या ह्या वर्णसंकरकारक दोषांनी सनातन जाती धर्म आणि कुलधर्म हे समूळ नष्ट होतात. हे जनार्दना, ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत अशा मनुष्यांचा निश्चयपणाने नरकातच वास्तव्य होतो असं आम्ही ऐकलंय. आणि अरे लोभाने स्वजनांना मारण्याकरता आम्ही तयार झालो, त्या अर्थी खरोखर मोठं पाप करण्याकरताच आम्ही प्रवृत्त झालेलो आहोत. ऐके देवा आता आणि काही एक भीषण पातक घडे येथे. कोणतं महापातक घडतं तर ते हे की पतितांच्या संसर्ग दोषाने इतर लोकांचेही आचार भ्रष्ट होतात.
चळतात. संगदोष आहे. संसर्ग दोष हा फार कठीण आहे. वाईटाची संगती ही अहितकारकच असते. म्हणून तुकोबारायांनी नाटाच्या अभंगात असं म्हणलंय, असंग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाव, न कळे हित करावे ते काय, नये बोलो आठवते. असंगाचा संग जर झाला तर आपण काय करावं काय करू नये याचं ज्ञान माणसाला राहत नाही. बैसता चोरापाशी होय तैसी बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोरांच्या संगतीत गेला तर तशीच बुद्धी होत असते. आणि म्हणून दुष्टसंग हा नेहमी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुस्संग हा सर्वथैव त्याज्य, तरंगायता अपि मे सत्संगात समुद्रायती. दुस्संग हा पतनाचा मार्ग आहे. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी. पतन होणे किंवा उद्धार होणे हा महिमा कुणाचा आहे? हा संघाचा आहे, सहवासाचा आहे. त्यामुळे उत्तमांचा सहवास करावा, अधमांचा त्याग करावा. तैसा कुलग्नांचा जया सहवास, तयांचाही नाश होय तेणे. म्हणजे कुळही नष्ट होतं आणि कुलग्नांचा ज्यांना सहवास होतो त्यांचाही नाश होत असतो. उदाहरण सांगतात, ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात आग्नी लागला आणि तो भडकला, म्हणजे आपल्या घराला तर जाळतोच जळतो, पण दुसऱ्या घरांना पण जाळून टाकतो. त्याप्रमाणे त्या कुळाच्या संगतीत जे जे लोक राहतात ना, ते सुद्धा या संसर्गरूप कारणाने दोषाला प्राप्त होतात. म्हणजे ज्या घरामध्ये वर्णसंकर झाला ते घर तर नष्ट होतच. ज्या घरामध्ये श्राद्धादिक क्रिया लुप्त झाल्या ते घर तर नष्ट होतच, परंतु त्या घराण्याच्या संसर्गात जे असतात त्यांना देखील तो दोष प्राप्त होतो आणि ते देखील पतित होतात. आणि याप्रमाणे ते सर्व कुळ आणि मग अनेक पापांमुळे भयंकर नरकवासाला प्राप्त होतं. म्हणून अर्जुन म्हणतो की त्या ठिकाणी नरकात पडल्यावर कल्पाच्या शेवटी सुद्धा तिथून त्याची सुटका होत नाही. एवढा कुलक्षयामध्ये अधोगतीचा दोष आहे. नियतम वासो भवती तनुशुश्रम. एक कल्प म्हणजे सामान्य नाही आहे. आपलं जे काही कालमान आहे त्याची पद्धती अशी आहे, 4,32,000 वर्षांचं कलियुग आणि 8,64,000 द्वापार युग. म्हणजे याला दुप्पट केलं की 4,32,000ला तिप्पट केलं की 12,96,000 हे त्रेतायुगाचं परिमाण. आणि त्याला पुन्हा चौपट केलं 4,32,000ला की 17,28,000 वर्ष एवढं सत्ययुगाचं परिमाण. आणि असे हे 17,28,000, 12,96,000, 8,64,000 आणि 4,32,000 एवढी वर्ष एकत्र केली की 43,20,000 वर्ष एकंदरीत होतात. आणि याला गुणीला 1,000 केलं की जी संख्या येते तेवढी संख्या म्हणजे एक कल्प आहे. आणि एवढा कालावधी ते पितर नरकात राहतात तरी देखील त्यांची सुटका होत नाही. मग कल्पांतेही सुटेना त्यातून. एवढे पतन कुलक्षय, एवढी अधोगती या कुलक्षयामध्ये आहे. म्हणून देवा, ही कुलक्षयापासून निर्माण होणाऱ्या पापा संबंधाचे अनेक प्रकारचं जे काही माझं बोलणं आहे तू ऐकत आहे, पण असं असून सुद्धा तुला अजूनपर्यंत शिसारी येत नाही, तुला काहीच वाटत नाही. तुझं मन इथं असं वज्रासारखं कठीण कसं आहे रे बाबा? तू आपलं हृदय वज्रासारखं कठोर केलं आहे की काय? बरं अजून ऐक. ज्यांच्याकरता, ज्या शरीराकरता या राज्य सुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणभंगूर आहे. मग असं कळत असताना या क्षणभंगूर शरीर सुखाकरता आम्ही स्वजन हत्येचं पातक का करावं? बघा गंमत कशी आहे. ज्या शरीरासाठी राज्यादी भोग मिळवायचे ते मुळात कसं आहे, क्षणभंगूर. क्षणभंगूर नाही भरवसा.
बर, आणि हे जे आमचे सर्व वडील माणसं आहेत ते मारायच्या हेतूने जर आम्ही त्यांच्याकडे दृष्टी घातली, नजर टाकली, तर तेच आमच्याकडनं फार मोठं पाप आहे. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्यांना मारावं अशी इच्छा निर्माण होणं, विचार येणं, हे सुद्धा महापाप आहे. आणि मग असं असताना सुद्धा देवा आम्ही युद्ध कसं करायचं रे बाबा? यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपानयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. आणि असं असल्यामुळे आता यापुढे जे जगायचे त्यापेक्षा ही शस्त्र टाकून देऊन या कौरवांचे बाण सहन करावं हेच चांगलं. असं केल्याने जेवढं दुःख येईल तेवढं दुःख हो, मृत्यू जरी आला तरी तो चालेल, परंतु या युद्ध करणाऱ्या पापाशी मला काहीही कर्तव्य नाही. आणि असं अर्जुनाने आपलं सर्व गणगोत पाहून तो म्हणाला की यांना मारून मिळवलेलं राज्य म्हणजे केवळ नरकवासच आहे. म्हणून शस्त्रधारी कौरव यांनी रणांगणात मला ठार मारलं तरी ते मला कल्याणकारक वाटतं, परंतु मी त्यांच्याशी युद्ध करणार नाही. आणि संजय म्हणतो, एव मुक्त्वार्जुन संख्य रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक शोक संविघ्न मानसः. याप्रमाणे बोलून शोकाने व्यथितचित्त झालेला अर्जुन धनुष्यबाण रथामध्ये टाकून रथाच्या मागील भागामध्ये बसलाय. म्हणजे सैन्य पाहण्यासाठी उभा राहिला तो आता युद्ध विन्मुख झाल्यामुळे खाली बसलाय. अशी या संजयाने त्या धृतराष्ट्रांना रणांगणावरची गोष्ट सांगितली. ऐके रायारणी बोली राजे पार्थ तेची तुझ येथ सांगितले. मग तो अर्जुन खिन्न झाला फार आला गहीवर आवरेणा. हे सगळं वर्णन आपण बघा. मग धनुर्बाण ठेवून परते बैसोनिया तेथे अश्रू ढाळी. ऐशा परिरणी घडले जे काही रायासी संजय तेची सांगे. अशा रीतीने या युद्धामध्ये काय झालं ते या संजयाने धृतराष्ट्रांना सांगितलं आहे. आणि आता खिन्न अर्जुनासी आता कृष्णनाथ कैसा परमार्थ निरूपिल तीच कथा पुढे ऐका अभिनव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. अशा खिन्न झालेल्या अर्जुनाला कृष्णनाथ परमार्थाचं अध्यात्माचं निरूपण कसं करणार आहे ती अत्यंत अपूर्व अशी कथा आपण पुढे ऐका, असं सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य असलेले ज्ञानदेव म्हणतात. आणि ते चिंतन आपल्याला आता पुढे ऐकायला मिळणार. तो चिंतनाचा विभाग म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा 2य अध्याय आहे. असो, याप्रमाणे या सत्राबरोबरच आपण धावत्या पद्धतीने या प्रथमाध्यायाचं चिंतन परिपूर्ण केलेलं आहे. आता पुढील सत्रापासून 2य अध्यायाला आरंभ होतोय. आज सर्व पितृ अमावस्या या निमित्ताने या श्राद्धादिक कर्माचाही विचार आपल्याकडनं घडला. आणि नवरात्र कालावधीमध्ये नवलात्मक नवनवीन अपूर्व असे असलेल्या भगवंताच्या उपदेशाचा काहीसा विचार यथामते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानोबारायांनी, स्वामींनी, समस्त संत मांदियाळीने, भगवंताने आपल्याला उत्तम विचार करण्याची बुद्धी प्रदान करावी आणि उत्तम सेवा आपल्याकडनं करून घ्यावी अशी स्वामीजींच्या चरणारविंदी, भगवंताच्या चरणारविंदी, समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी प्रार्थना करून झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करून माझ्या या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.
श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय।